रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर सानंद सादर करीत आहोत. कैलासवासी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके पु ल देशपांडे ह्यांच्या अजरामर लेखणीतून साकार झालेली अद्वितीय कलाकृती बटाट्याची चाळ सादर करते प्राध्यापक अमोल देशमुख, नाट्यशास्त्र विभाग, ललित कला आणि कला संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. मार्गदर्शन प्राध्यापिका डॉक्टर माया पाटील मॅडम, संचालिका ललित कला आणि कला संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. विशेष आभार माननीय कुलगुरू प्राध्यापिका डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. सादर करीत आहोत बटाट्याची चाळ. सांस्कृतिक शिष्टमंडळ. शेवटी बटाट्याच्या चाळीतले सांस्कृतिक शिष्टमंडळ आंतरचाळीय परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सांडगे बिल्डिंग्समध्ये पाठवण्याचा निर्णय शनिवारी रात्री भरलेल्या चाळकरी मंडळीच्या सभेने एकमताने घेतला. हा निर्णय एकमताने घेतल्याचं जवळजवळ सर्वांना दुसऱ्याच दिवशी कळालं, कारण चाळकरी मंडळींच्या प्रतिनिधींची सभा रात्री 2ला संपली. त्यावेळी चाळीतील चळवळीचे उत्साही जनक श्रीयुत रघुनाना सोमण यांच्याखेरीज बाकी सगळे प्रतिनिधी गाढ झोपले होते. सभा संपताच सोमणांनी आता कॉफी घेऊया असं म्हटल्यावर मंडळी लगबगीने जागी झाली. मुंबईतल्या चाळींचा आंतरचाळीय अभ्यास ही एक जळती समस्या आहे असं वाटल्यावरून अशा प्रकारची शिष्टमंडळे निरनिराळ्या चाळीत पाठवण्याच्या योजना आखण्यास बटाट्याच्या चाळीत केव्हाच सुरुवात झाली होती. सुरुवातीला एक सांस्कृतिक शिष्टमंडळ पाठवावं, नंतर राजकीय, त्यामागून केवळ भगिनींचे मंडळ, अशा प्रकारची योजना होती. परंतु प्रत्येक शिष्टमंडळात तीच नावं पुन्हा पुन्हा सुचवली जाऊ लागली. उदाहरणार्थ यम्म हट्टंगडी अथवा यच्च मंगेशराव हे चाळीतील संगीत कलाप्रवीण तबला वादनपटू. तेव्हा कलावंतांच्या शिष्टमंडळात त्यांचे नाव कलावंत म्हणून पुढे आले आणि पुढे सगळ्या मजल्यावर अधिक वर्तमानपत्रे फक्त त्यांच्याच घरी येत असल्यामुळे राजकीय शिष्टमंडळात त्यांच्यासारख्या अभ्यासू माणसाला वगळणं केवळ अशक्य होतं. त्यातून ओळीने न चुकता 7-8 इंग्रजी वाक्य तेच बोलू शकत, कारण मागे एकदा चाळीची पाहणी करायला म्युनिसिपल अधिकारी आले असताना त्यांच्याशी इंग्रजी बोलायचा प्रसंग आला. तो मंगेशरावांच्यामुळे निभावला. तीच गोष्ट देवरुखकर मास्तरांची. देवरुखकर मास्तर हे प्राथमिक शाळेत शिक्षक असल्यामुळे शैक्षणिक शिष्टमंडळाचेही सदस्य होऊ शकत होते आणि कापूर, उदबत्त्या, फणसपोळी, आंब्याचे साठे, कोकम वगैरेचा व्यापार चाळीतल्या चाळीत करीत असल्याने व्यापारी शिष्टमंडळावरही त्यांना पुन्हा पाठवावे लागले असते. या सर्व गोष्टींचा विचार करून 10 जणांचे शिष्टमंडळ आंतरचाळीय पाहणी करण्यासाठी सांडग्याच्या चाळीत पाठवायचे ठरले. प्रथम मुद्दा आमंत्रणाचा निघाला. आमंत्रणाशिवाय कुठेही जायचे कसे? शेवटी सोकाजी त्रिलोकेकरने तोड काढली. सांडग्याच्या चाळीत त्याचे साडू दादाजी ब्रह्मांडकर राहत होते. हे म्हणजे बाबलीबाईचे धाकलीबाईचे यजमान. त्यांच्याकडून वशिला लावून आमंत्रणाच्या परतफेडीचे बोलीवर अगोदर बटाट्याच्या चाळीतल्या शिष्टमंडळाला त्यांनी आमंत्रण मिळवले. हे शिष्टमंडळ सांडग्याची चाळ पाहून गेल्यावर त्यांनी सांडग्याच्या चाळीतल्या शिष्टमंडळाला आमंत्रण द्यायचे ठरवले होते. मंडळ प्रातिनिधिक असावे असा ठराव देशभक्त आचार्य बाबा बर्व्यांनी मांडला. त्याला सर्वांची प्रातिनिधिक म्हणजे काय हे नीटसे न कळल्यामुळे एकदम संमतीच मिळाली.
कोणतीही चर्चा न होता पास झालेला हा बटाट्याच्या चाळीतल्या सदस्यांचा पहिला ठराव आहे, असे बाबा उद्गारल्यावर यापूर्वी द्वारकानाथ गुप्त्याचे वडील वारले त्यावेळी दुखवट्याचा ठराव देखील कोणतीही चर्चा न होता पास झाला होता, हे जनोबा रेग्यांनी बाबा बर्व्यांना नम्रपणाने दाखवून दिले. आपल्या तोंडातून निघालेल्या असत्य उद्गारांबद्दल प्रायश्चित्त म्हणून बाबांनी 10 मिनिटे नैष्ठिक मौन पाळण्याचे ठरविले. नैष्ठिक मौन हे नैष्ठिक ब्रह्मचर्याप्रमाणे मनानेच पाळायचे असते. मनात मौन असले म्हणजे झाले, उघड बोलल्यास हरकत नाही. शेवटी मंडळींनी विनंती केल्यावरून आचार्य बाबा बर्व्यांनी पाव कप दूध घेऊन मौन सोडले. त्यांना शिष्टमंडळाच्या कार्याबद्दल 4 शब्द सांगण्याची विनंती करण्यात आली आणि ह्या मंडळाचे त्यांनी नेतृत्व स्वीकारावे अशी गळ घालण्यात आली. बाबा बर्वे बटाट्याच्या चाळीचे राजकीयात्मक, आध्यात्मिक किंवा अध्यात्मात्मक राजकीय असे स्फूर्ती केंद्र आहेत. मुंबईत अगदी बटाट्याच्या चाळीत राहूनही ते स्वतः पेरून उगवलेले धान्य खातात. त्याची कृती अशी: एका मोठ्या परातीत माती भरून त्यात दुसऱ्या दिवशी खाण्याचे गहू, हरभऱ्याची डाळ वगैरे पेरतात आणि त्याला कोंब आले की त्याचेच पदार्थ गाईच्या तुपात मिसळून खातात. आज कित्येक वर्षे चाळीतल्या भांडी धुणीवाल्या नोकरांसाठी त्यांनी उपनिषदाचा वर्ग चालवलाय. त्यांना सुसंस्कृत केल्याशिवाय भारताला तरुणोपाय नाही, असं त्यांचं मत आहे. विशेषतः त्यांनी चाळीतील भगिनींसाठी चालवलेले मौन शिक्षण केंद्र हे फारच प्रभावी ठरलं. भगिनी वर्गाच्या या मौनाच्या साधनेला पुरुष वर्गाकडून फारच पाठबळ मिळालं. चाळीतल्या सगळ्या भगिनींची कामे मुक्याने होऊ लागली. त्यामुळे चाळीत विलक्षण शांतता आणि सुव्यवस्था नांदू लागली. अधिक वेळ कोण मौन पाळू शकतो ह्या चढाओढीत, म्हणजे हे सांस्कृतिक सप्ताहाच्या वेळी बरं का, ह्या चढाओढीत द्वारकाबाईंनी एकूण 3 मिनिटं 20 सेकंद मौन पाळून नवा विक्रम प्रस्थापित केला, असं जाहीर करण्यात आलं. आपापल्या बायका अशा तोंड मिटलेल्या पाहून कित्येक जण त्यांना ओळखायलाच विसरले. कारण आजपर्यंत भगिनी समाजाच्या कार्यकारी मंडळाचा ग्रुप फोटो केवळ 1 मिनिट तोंड बंद ठेवण्याच्या अशक्य अटीमुळे निघू शकला नाही. शेवटी कॅमेऱ्याकडे पाठ करून ग्रुप फोटो घ्यावा अशी सूचनाही काही बंधूंनी मांडली होती, पण ती फेटाळण्यात आली. आपण सुचवलेल्या सुधारणांवर बायकांनी पाठ फिरवावी यात पुरुषांना नवल वाटलं नाही. तात्पर्य काय? असल्या भगिनींना मौनाचे पाठ देणाऱ्या बाबा बर्व्यांना शिष्टमंडळाचे धोरण, कार्य इत्यादींवर 4 शब्द सांगण्याची विनंती झाली. बाबांनी आपली अंगावरची शाल नीट करीत सुरुवात केली. मतप्रिय बंधूंनो आणि मतप्रिया भगिनींनो, आपल्या वसतिस्थानातून अन्य वसतिस्थानात सांस्कृतिक शिष्टमंडळ जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे. ह्यातच राजकीय, धार्मिक, व्यापारिक आणि शारीरिक अशी अनेक मंडळे अंतर्भूत आहेत. सोकाजी त्रिलोककरने हट्टंगडीच्या कानात अंतर्भूत म्हणजे काय असे विचारले. यावर हट्टंगडीने इनकॉर्पोरेटेड असं सांगितलं. असं म्हणून सोकाजीने जनोबा रेग्यास इनकॉर्पोरेटेडचा अर्थ विचारला. जनोबा रेग्यांनी अकाउंटचे इनकॉर्पोरेटेड व चार्टर्ड असे 2 प्रकार आहेत असे सांगून पुढील माहिती नंतर विचारा हा असे म्हणून त्यानं गप्प केले. सांस्कृतिक या शब्दात वास्तविक ही सारी अंगे येतात. प्रत्येक चाळीची एक विशिष्ट संस्कृती आहे. आपल्या चाळीलाही एक विशिष्ट संस्कृती आहे. इथे मंडळींनी टाळ्या वाजवल्या. आपल्या चाळीला संस्कृती आहे हे कळाल्यावर इतके दिवस आहोत पण दिसली नाही कुठे असे द्वारकाबाई यशवदाबाईंच्या कानात कुजबुजल्या. आणि बाबा खोटा कशाला बोलतील असं म्हणून यशवदाबाई भाषण ऐकत गवारीच्या शेंगा मोडू लागल्या. आपल्या चाळीला विशिष्ट संस्कृती आहे म्हटल्यावर तुम्ही म्हणाल कुठे आहे? अगदी मलाही हाच प्रश्न सुचला होता हो. शांबाराव गायतोंडे कुशाभाऊ अक्षीकरांच्या कानात कुजबुजला. कुशाभाऊंच्या कानाला गायतोंड्याच्या मिशा लागल्या. त्याने त्या झुरळ समजून जोरात झटकल्या. शांबाराव चुप झाला. चाळीची विशिष्ट संस्कृती म्हणजे काय?
चाळीची संस्कृती म्हणजे आपण सर्व. व्यापक अर्थाने पाहायचे म्हणजे हा चौक, ते नळ, त्या दारात दिसणाऱ्या तुळशीच्या कुंड्या, वनस्पतीच्या डब्यात टांगलेल्या त्या चिमुकल्या वनस्पती, ते वाळत घातलेले कपडे. अगं बाई, गॅलरीत पापड वाळत घातले होते, काढायलाच विसरले मी, म्हणून शांताबाई लगबगीने उठून निघून गेल्या. हे सारे सारे काही म्हणजे ती संस्कृती. परस्पर सहचार्यातून, सहवासातून संस्कृती तयार होते. उदाहरणार्थ, जनोबा रेगे हे मांसाहारी आहेत. त्यावर जनोबांनी ताडकन उठून, परवा तुम्ही आमच्या घरी मटण नाही का खाल्ले, असा सवाल टाकला. बरोबर. मनाची स्वस्थता ढळू न देता बाबा म्हणाले, पूर्वी मी खात नव्हतो, परंतु तुमची मांसाहारी संस्कृती आणि माझी शाकाहारी संस्कृती एकरूप झाली. म्हणजे हा थेरडा हाड का खातो? भगिनी वर्गापैकी अनेकींच्या डोक्यात विचाराची ऊ येऊन चावून गेली. हा सांस्कृतिक संगम माझ्या हृदयात झाला. कुशाभाऊ अक्षीकर दादा समेळांच्या कानात म्हणाला, हृदयात की पोटात? तेव्हा एवं गुणविशिष्ट नानाविध संस्कृतींनी फुललेले हे जीवन अन्य जीवनाशी आता पडताळून पाहिले पाहिजे. मला तुम्ही नेतृत्व स्वीकारायला सांगत आहात, अनिच्छेने मी कबूल करतो. झेड विष्णुमूर्ती म्हणतात, ज्याचे त्याने पाहावे कोण कोणाचा नेता. तू तुला जाण, न कोणी ज्ञाता न कोणी नेता. इथून पुढं बाबांचा असा काही सूर लागला की यशवदाबाई गवारीच्या शेंगा वातींसारख्या वळू लागल्या आणि काही भगिनींना अशा वेळी हमखास येणारी पेंग सुरू झाली. तस्मात आपल्याला कार्यप्रमाण झाले पाहिजे. आपल्या जीवनाच्या अंगोपांगांशी इतरांच्या जीवनाची अंगोपांगे पडताळून पाहिली पाहिजेत. स्नेहलताबाई गुप्त्यांनी आपल्या दंडावरचा ब्लाऊज सैल होतो आहे हे पाहिले आणि द्वारकाबाईंची चोळी दंडावर अगदी चेपून बसलेली पाहून मनातल्या मनात स्वतःच्या कृशपणाचे समाधान मानले. तो योग आला आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून देशोदेशीचे लोक येऊन आपली संस्कृती पाहून जातात. आपण आपल्या घरातून सुरुवात करू. शेवटी मानवतेत काय एक आहे. ममैवांशौ जीव लोके जीवभूतः सनातनः म्हटले आहे भगवंताने. इथे रघुनानांना जांभई आली आणि कुशाभाऊ अक्षीकराने मनातल्या मनात मनःष्ठानींद्रियाणी पर्यंत पुढचा श्लोक म्हटला. प्रकृतीस्थानी कर्षती त्याला काही आठवलं नाही. तेव्हा आपल्या वसतिस्थानातून जे शिष्टमंडळ जात आहे त्याला मी शुभास्थे पंथानः संतोहू असा आशीर्वाद देतो. मीही बरोबर जावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. मी होकार दिलेला आहे. तुम्ही न्याल तिथे मी आहे, पण मी निमित्त मात्र आहे. परंतु तुमचा आग्रह आहे तेव्हा आले पाहिजे. आपले शिष्टमंडळाचे कार्य यशस्वी होईल याची मला खात्री आहे. कारण यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयी भूती भुवा भूती बुभुक्षितः. कुशाभाऊला हा श्लोक लगेच आठवला. ही भावना ठेवून निघूया. बटाट्याच्या चाळीचा विजय असो. मुख्य प्रश्न आला होता तो शिष्टमंडळात कोणाला घ्यावे याचा. त्याला तोड निघणे अवघड होते. शेवटी येण्या जाण्याचा खर्च शिष्टमंडळाला करावा लागेल असा ठराव केल्यावर निष्ठावंत कार्यकर्ते तेवढेच पुढे आले. शिष्टमंडळाचे अध्यक्ष म्हणून आचार्य बाबा बर्व्यांची सर्वानुमते निवड झाली. शिवाय इतर 9 सभासद घ्यायचे ठरले. त्यांचा थोडक्यात परिचय येणेप्रमाणे. कुशाभाऊ अक्षीकर यांना बटाट्याच्या चाळीत नाट्यभैरव अशी पदवी आहे. एकेकाळी ते गंधर्व कंपनीत आचारी होते. नाट्याचा आणि यांचा अभ्यास अत्यंत सूक्ष्म आहे. केशव नारायणांच्या संयुक्त मानापमानात मुख्य चोराची भूमिका यांच्याकडे होती. परंतु नाटकाच्या तालमीत ते ह्या भूमिकेशी फारच तद्रूप व्हायला लागले आणि कंपनीतल्या लोकांनी ह्यांची धास्तीच घेतली. खुद्द धैर्यधराने यांच्यापुढे हात टेकल्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगात यांना आवरणे कठीण होईल म्हणून ते कामच काय, परंतु ती नोकरीही गेली आणि तेव्हापासून मुंबईच्या एका इंग्लिश फर्ममध्ये ह्यांनी कारकुनांच्यासाठी लहानसे हॉटेल चालवले आहे. एखाद्या कारकुनाने काय कुशाभाऊ गरम काय आहे एवढा सवाल केला
की गरम भजी, नरम उसळ, चटकदार मटकी, खुमासदार खमण, टेस्टदार टोमॅटो ऑमलेट, मजेदार मठ्ठा, कडक कॉफी, चटकदार चहा अशी नामावली उच्चारताना कैलासवासी गणपतराव जोशांची आठवण करून देतात. शिवाय कारकुनांना खायला घालण्याचे कार्य हे करीत असल्यामुळे देशातील अन्न परिस्थितीचा ह्यांचा अभ्यास हाही जमेला धरण्यासारखा होता. कुशाभाऊ या मंडळात नाट्यतज्ञ व खाद्यपंडित अशा दुहेरी नात्यांनी हजर होते. त्यानंतर याच्या मंगेशराव हट्टंगडी हे चाळीचे मूर्तिमंत संगीत. युद्धकाळात व दंग्याच्या दिवसात चाळीचे मोराल म्हणजे नैतिक धैर्य टिकवण्याच्या बाबतीत ह्यांचा फारच उपयोग झाला. शास्त्रोक्त संगीताचा, विशेषतः तराण्यांचा ह्यांचा अभ्यास फार दांडगा. तराण्यांच्या अभ्यासामुळे कोणतेही गाणे ह्यांच्या कंठातून तराण्यासारखेच बाहेर येते. गणपतीच्या दिवसात कितीही गर्दी झाली तरी मंगेशरावांच्या नुसत्या षड्जपंचमाने मंडपात सामसूम होते. शिवाय राजकारणाचा ह्यांचा अभ्यासही चांगला आहे. व्यवसायाने हे जरी अकाउंटंट असले तरी रुपये आणि पैंच्या जोडीने ह्यांचा मात्रांचा हिशोब मापून घ्यावा. संगीतातील जमा खर्च ह्या विषयावर ह्यांचा विद्वत्ता प्रचूर प्रबंधही आहे. एका ख्यातनाम गवयाच्या बैठकीत एकूण 5,500 मात्रांचा हिशोब झाल्याचे यांनी चटकन सांगितले होते. तबला वादनातही यांचा हात धरणारा इसम क्वचितच सापडेल. ऑफिसमध्ये यांनी एकदा आड्या चौताल्याच्या ठेक्यात ताळेबंद टाईप करून ऑडिटेड अँड फाउंड करेक्टच्या xt वर स म्हणून ठेवली होती. असा हा बहुगुणी हिरा शिष्टमंडळात असणे अत्यावश्यक होते. सौ वरदाबाई हट्टंगडी ह्या श्री याच मंगेशरावांच्या पत्नी मंगेशरावांच्या तालमीत तयार झाल्या. रेडिओवर पुढे मागे कार्यक्रम होणार होता. यांनी महबूबे मोजिकी खानसाहेब, सुरावर्दी खानसाहेब, राजा की मंडीवाले यांच्याजवळ संगीत शिक्षणाला सुरुवात केली. खानसाहेबांनी ही शिकवणी सुरू झाल्यानंतर थोड्याच दिवसात आपला पेढेजात बुरखे शिवण्याचा धंदा सुरू केल्यामुळं यांचं संगीत शिक्षणच थांबलं. त्यानंतर काही दिवस यांनी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. परंतु ह्यांचे नृत्यकलेतील गुरु टँजोर जंबूराज ह्यांनी नृत्यकला सोडून न्यू मद्रास बेकरीत पायांनी पावाची कणिक तिंबण्याची नोकरी पत्करून कला आणि जीवनाचा संबंध जोडला. त्यामुळं ह्यांना नृत्यकला सोडावी लागली. परंतु अजूनही त्यांना नृत्याची खूप आवड आहे. चाळीतल्या गणपतीत जाहीर कार्यक्रमात त्यांना नाचण्याची विनंती केली की नाचायला त्या अगदी एका पायावर तयार असतात. आपल्या सुविद्य पतीच्या प्रोत्साहनाने ह्यांनीही आपण नृत्यकला का सोडली ह्यावर नृत्य साधना नावाचे पुस्तक लिहिले आहे. ह्याशिवाय यांच्यामुळे चाळीतील इतर मंडळींच्या घरी उप्पीटू, उडदाचे पोळे, सान्ने वगैरे निरनिराळी नावे एकाच पदार्थाला देण्यात येतात. तिखटा सांजा बिघडला की तो उप्पीटू आहे असे सांगण्यात येते व त्याची रुची बदलते. हेच इतर पदार्थांच्या बाबतीत. प्राध्यापक नागू तात्या आढिये वास्तविक बटाट्याच्या काय परंतु जगातल्या कोणत्याही चाळीत नागू तात्यांच्या इतका विद्वान माणूस शोधून सापडायचा नाही. पण चाळीतल्या कुठल्याही कार्यात मोडता घालण्याचे कार्य हे करीत असल्यामुळे एवढ्या विद्वान माणसाच्या सहकार्याला चाळ मुकली होती. परंतु शिष्टमंडळ जाणार वगैरे कथा सुरू झाल्यापासून नागू तात्यांनी धोरणच बदललं होतं. ज्ञानेश्वरीपासून ते रेल्वे टाइम टेबलापर्यंत सारे ग्रंथ नागू तात्यांना मुखोद्गत आहेत. गेल्या 35 वर्षांचा टाइम्स त्यांना पाठ आहे. जगातले सारे विद्वान महामूर्ख कसे आहेत हे ते तारीखवार सांगतात. एकदा नेपोलियनवरच्या व्याख्यानात नेपोलियनने वयाच्या 6व्या वर्षी 12 जून रोजी अंगठा तोंडात घातला होता हे त्यांचं वाक्य ऐकून साऱ्या सभेने तोंडात बोटं घातली होती. रामदासांच्या दाढीची लांबी, मोरोपंतांच्या शेंडीचे केस आणि तुकारामाच्या मावळी पागोट्याचे माप यांची देखील त्यांनी मोजदाद केली आहे. इतकंच काय परंतु लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आयुष्यात एकूण 75 मण 12 शेर 6.25 छटाक सुपाला कातरल्या हे पुण्याच्या एका विद्वानानं सिद्ध केलं होतं.
त्यातील 2.25 छटाकांची चूक त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवली. बाबा बर्वे हे शिष्टमंडळाचे हृदयच होते. यच्च मंगेशराव हे मंडळाचा गळा, तर नागूतात्या हे मंडळाची बोटे होते. काहीही पाहिले की नागूतात्यांनी बोटे मोडलीच. पलीकडच्या टोमण्याच्या चाळीत 10 वर्षांपूर्वी ते एकदा गेले होते. तिथल्या एकूण जिन्यांच्या पायऱ्या, बंद होणाऱ्या खिडक्या आणि एकदा बंद झाल्यामुळे उघडू न शकणाऱ्या खिडक्या यांची त्यांनी बोटे मोडून मोजदाद करून डोक्याच्या फडताळात तो आकडा ठेवून दिला होता. हे सध्या प्राध्यापक नाहीत, तसे ते कधीच नव्हते. परंतु त्यांच्या विद्वत्तेवरून व वेशावरून हे प्राध्यापक असावेत अशा समजुतीने एका गणेशोत्सव मंडळाच्या चिटणीसाने यांच्या व्याख्यानाच्या वेळी बोर्डावर प्रा नागूतात्या आढये असे लिहून टाकले. ती उपाधी अनिच्छेने त्यांना चिकटली. त्यांना ती उपाधी आवडत नाही. जगातले सर्व प्राध्यापक गाढव आहेत असं त्यांचं मत आहे. लोक तरीही त्यांना प्राध्यापकच म्हणतात. प्राध्यापिका कल्पलता फुलझेले. वास्तविक नागूतात्यांसारखा एक प्रचंड विद्वान मंडळात असताना आणखी एका प्राध्यापिकेची आवश्यकता नव्हतीच. परंतु चाळीतील भगिनी मंडळातर्फे ह्यांना घ्यावे असा आग्रह दिसला. प्राध्यापिका कल्पलता बाई नुकत्याच आमच्या चाळीत राहावयास आल्या. श्रीयुत किशोरचंद्र फुलझेले म्हणजे सुप्रसिद्ध दिलीप्स रेडिओचे व्यापारी, यांच्या ह्या पत्नी कल्पलताबाई ह्या दमयंती टेलरिंग कॉलेज फॉर विमेन अँड चिल्ड्रेन मध्ये ब्लाऊज डिपार्टमेंटच्या मुख्य आहेत. त्या अंगुस्तान विद्यापीठाच्या पदवीधारिणी आहेत. त्याशिवाय वल्कल आणि वायल ह्यांचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी नुकताच आपला प्रबंध तयार केला आहे. ह्याशिवाय सुवर्ण मृगकुंचीसाठी सीतेचा हट्ट हे त्यांचे वसनप्रधान खंडकाव्यही प्रसिद्ध होण्याच्या वाटेवर आहे. त्यांच्या छापखानेवाल्याने त्यांना चावटपणाने कंचुकी तयार आहे, काजे व्हायची राहिली आहेत असे सांगितल्यावरून त्यांनी शिवण आणि मुद्रण नावाचा वक्रोक्तीपूर्ण लेखही लिहिला होता. त्यात शेवटी छापखानेवाल्यावर इतका टोचून मजकूर लिहिला होता की कोणीही छापखानेवाला तो लेख छापायला तयारच होईना. काव्याप्रमाणे कल्पलताबाई खेळातही फार हुशार आहेत. अंगुस्तान विद्यापीठात त्यांना सुई दोरा शर्यती ढाल मिळाली होती. टेनिस, बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी वगैरेच्या सामन्यातही त्या प्रेक्षक असतात. खेळांप्रमाणे चित्रकलेचेही त्यानं वेड आहे. चाळीच्या गणेशोत्सवात त्यांच्या चित्रकलेचे नमुने जागोजाग टांगले जातात. विशेषतः व्हॅन गॉफ हा त्यांच्या नावाचा खरा उच्चार आहे असे त्यांचे मत आहे. डेल ऑल, मूल गॉ आंवकर, प्राक्षी, रूर, डी गॉ, डसी, गो रॉय वगैरे चित्रकारांच्या चित्रांची त्यांना विशेष आवड आहे. त्यांच्या चित्रकलेचे, ब्लाऊज कलेचे काही नमुने त्यांनी बरोबर घेतलेले होते. तात्पर्य काय तर शिवणकला, क्रीडापटुत्व, चित्रकला आणि काव्य अशा 4 अंगांनी विकास पावलेली ही विदुषी हा ह्या मंडळाच्या भाळावरचा मळवटच होता. त्यानंतर महापंडित श्रीयुत बाबू काका खरे. प्राध्यापिका सौभाग्यवती कल्पलताबाई फुलझेले ह्या शिष्टमंडळाच्या भाळीचा मळवट, तर बाबू काका खरे हे शिष्टमंडळाच्या मस्तिष्कावरचे नवनीत घातलेले एरंड द्रुमाचे शीतोपचारी पर्ण. बटाट्याच्या चाळीचा हुज हू उर्फ कोण कोण तथा कोण कुणाचा अथवा कोण कसा तर कोण कसा किंवा कुणाला कशाचे अशा विविध नामांनी नटलेला कोशराज निर्माण केलेले महापंडित बाबू काका हे चाळीच्या शिष्टमंडळावर येणे केवळ अपरिहार्य होते. हुज हू खेरीज बाबू काकांनी अनेक कोश निर्माण केले होते, करीत आहेतही. उदाहरणार्थ मुंबई शहरातील भद्र खाद्य केंद्रे, भद्र, भज्ज, भज्जी, भजी ही व्युत्पत्ती त्यांनी सिद्ध केली आहे. औष्ठलौल्य, हौटलौल्य हॉटेल, स्थानांची व्यापारी जंत्री किंवा पुण्यातील मिशा ठेवणाऱ्यांची आकडेवारी किंवा प्रासंगिक भाषणे ही बारशापासून 61 पर्यंतच्या गौरवांची, निरोप समारंभांची,
परिचयात्मक वगैरे नमुनेदार 900 तयार भाषणे यांसारखे ग्रंथ ही त्यांची वाङ्मय सेवा शारदा देवीच्या दरबारी रुजू आहे. येल्लूर मठाच्या शंकराचार्यांनी त्यांना महापंडित ही पदवी आणि कानटोपी मानपत्रासकट दिली होती. त्यात खरे कुलोत्पन्नः बाबूकाकाख्याः भट्टकंद वसती स्थानवासी सकल गुणालंकार कंदिलः खलू महापंडितः असे म्हटले आहे. बाबूकाकांचा अभ्यास साक्षात पाणिनीप्रमाणे समोर वाघ उभा असतानाही चालू होता. राणीच्या बागेत बसून त्यांनी दादोबांच्या व्याकरणातील मोठे लबंत आणि तुबांतातील उदाहरणांच्या चुका काढल्या होत्या. एक एक चूक सापडल्यावर त्यांनी आनंदाने केलेल्या गर्जना पिंजऱ्यातला वाघ अगदी कौतुकाने ऐकत उभा राहत असे. शिवाय गृहस्थ अत्यंत मनमिळाऊ. मुंबईतील एकारांत आडनावाचे कारकून हा कोश तयार करीत असताना साठे, टेंगशे, पाध्ये वगैरे अनेक एकारांत कारकून त्यांच्याशी एकेरीवर येत. परंतु ह्या महापंडिताने आपली मनःशांती ढळू दिली नाही. तूर्त त्यांचे दादर विभागातील पोटभाडेकरूंचा जातीवार कोश लिहिण्याचे काम चालू आहे. बाबूकाका एवढे विद्वान असून निगर्वी चाळीच्या कोणत्याही कामाला तयार, चाळीतली 4 अधिक माणसे कसल्याही सार्वजनिक कार्याला बाहेर पडली की सर्वात पुढे बाबूकाका असायचे. त्यामुळे शिष्टमंडळातही तेच सगळ्यात पुढे होते. ग्रहगौरव श्रीयुत अण्णा पावशे. कोणत्याही सत्कार्याला ग्रहांचे पाठबळ असल्याशिवाय यश येणे कठीण. अण्णा पावशे हे चाळीतले अधिकृत होरारत्न. आज जगातील थोरा मोठ्यांच्या कुंडल्या अण्णांच्या दप्तरी पडून आहेत. त्यांची ज्योतिष वर्तण्याची शैली शी म परांजप्यांसारखी वक्रोक्तीपूर्ण आहे. काळ करते परांजपे ज्याप्रमाणे इंग्रज सरकार दयाळू आहे म्हणून त्या सरकारचे गेले विचार, पण क्रौर्य व्यक्त करीत त्याप्रमाणे अण्णा भविष्य उलट वर्तवीत. हवामान खाते ज्याप्रमाणे कोकण भागात पाऊस असे ढोबळमानाने सांगते आणि मग सारे कोकण सुके राहून नुसत्या साखरप्याला 3 सेंट पावसाची सर पडली तरी भविष्य खरे झाल्याचा आनंद मानते, त्याप्रमाणे अण्णांच्या आजार संभवतो या भविष्यात सर्दीपासून क्षयापर्यंत आणि दाढदुखीपासून कॅन्सरपर्यंत सारे आजार सामावलेले असतात. परंतु अण्णांना विचारल्याखेरीज चाळीचे पाऊल इंचभर पुढे सरकत नाही. त्याशिवाय ज्योतिषशास्त्रात अण्णांनी स्वतंत्र शोध लावलेले आहेत. आपला देश कृषीप्रधान, त्यामुळे ज्योतिषही तसेच. उदाहरणार्थ नांगर चालवायचा मुहूर्त, बैल घेण्याचा मुहूर्त इत्यादी मुहूर्त आहेत. परंतु अण्णांनी आधुनिक यंत्रसामुग्रीत ग्रहमान कसे पाहावे याचा अभ्यास केला. ऑफिसात सिक लीव्ह मागण्याचा मुहूर्त, बदली बढतीचे ग्रहमान, चाळीतील नळाचे पाणी वाढण्याचे योग, चौकातील कचऱ्याचा ढीग उचलला जाण्यासाठी येणारा कचराषष्ठी योग, साहेब हेड क्लार्क इत्यादी वरिष्ठांच्या महादशा या गोष्टींचा विचार करून सायन आणि निरयन पद्धतींप्रमाणे अण्णा पावशांनी एक पौशियन पद्धत काढलेली आहे. अण्णांच्या पौशियन पद्धतीप्रमाणे सिनेमाची तिकिटे मिळणार की नाही हे देखील अचूक वर्तवता येते. इतकेच काय, चित्रपट चालणार की नाही हे विचारलं त्यांच्याकडे निर्माते येतात म्हणे. जुन्या आचार्यांनी त्या काळात चित्रपट नसल्यामुळे ग्रहताऱ्यांच्या परिस्थितीचा या बाबतीतला विचार केला नव्हता, तो अण्णांनी केला. त्यांची पद्धती अनेक ज्योतिषांनी उचलली आहे. त्याशिवाय बोलपट विषयक भविष्य सांगताच येणार नाही. अण्णांनी शिष्टमंडळातील प्रत्येकाची कुंडली मांडून योग्यता ठरवली होती. त्याबद्दल ते विशेष बोलले नाहीत. योग्य प्रसंगी सांगेन असं म्हणाले. अण्णांच्या ज्योतिषाचे हे वैशिष्ट्य आहे. ते अवघीच वारेमाप भविष्य वर्तवित नाहीत. उदाहरणार्थ बिहारला पूर येणार आहे हे त्यांनी आधी सांगितलं नाही, गुपचूप बसले. पुराच्या बातम्या आल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी आपली वही काढून दाखवली. त्यात अगदी बारीक सारीक घटनांचा तपशीलवार उल्लेख होता. 2 वर्ष आधी मी हे लिहून ठेवले होते, अण्णा अभिमानाने म्हणाले. आश्चर्य हे की वर्तमानपत्रवाल्यांनी देखील हा तपशील जणू अण्णांच्या वहीतून उतरून घेतल्यासारखा आदल्या दिवशीच छापला होता. इतकंच नव्हे तर अण्णांनी आपल्या वहीत दिब्रुगड धोक्यात आहे असे आमचा बातमीदार म्हणतो हे 2 वर्षांपूर्वी लिहिलेले वाक्य वर्तमानपत्रात होतं. सांडग्याच्या चाळीत ज्योतिषविषयक चमत्कार करून दाखवण्यासाठी अण्णांना शिष्टमंडळात सर्वानुमते घेतलं.
आता सोकाजी, दादाजी, नानाजी, त्रिलोकेकर. सोकाजी चाळीत नसते तर शिष्टमंडळ असून जायला जागा नाही अशी अवस्था झाली असती. परंतु सोकाजींमुळे सांडग्याच्या चाळीचे निमंत्रण येऊ शकले. सोकाजी चाळीतले अत्यंत लोकप्रिय भाडेकरू, आहारशास्त्रावर अधिकारी पुरुष, शिवाय खरे मुंबईकर. किंबहुना त्यांचे पूर्वज त्रिलोक हिंडून शेवटी मुंबईत स्थायिक झाले असे ते सांगतात. त्यामुळे शहराच्या ऐतिहासिक चर्चेत सोकाजींचा फार उपयोग होणार होता. त्यातून ते इम्पेरियल बँकेत लेजर कीपर असल्यामुळं एक अर्थशास्त्रज्ञ या दृष्टीने आमच्या शिष्टमंडळात त्यांनी येणे अगत्याचे होते, नाही का? त्याशिवाय बिझिक पटुत्व हा त्यांचा वाखाणण्यासारखा गुण. दिवाळीच्या दिवसात त्यांनी आपल्या घरी ब्रीडचा सप्ताह साजरा केला होता. वृत्तीने मात्र अत्यंत धार्मिक. बरं, दत्ताने ज्याप्रमाणे 21 गुरु केले त्याप्रमाणे सोकाजींनीही केले होते. दशरथाप्रमाणे अपत्यप्राप्तीसाठी त्यांनी चाळीत पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता आणि पुन्हा करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविद्य आणि सुदृढ पत्नी सौभाग्यवती बाबलीबाई ह्याही येणार होत्या. परंतु सांडग्याच्या चाळीला 4 मजले आहेत हे आठवताच त्यांनी प्रकृतीच्या अस्वास्थ्यास्तव तो बेत टाळला. आता रघुनाना सोमण. एका शब्दात वर्णन करायचे म्हणजे चाळीचा ओसंडणारा उत्साह, चाळीच्या प्रत्येक समारंभाची उत्साहमूर्ती. चाळीतील अधिक पाणी वाचवा, सांस्कृतिक पक्ष, सामुदायिक श्रावणी, जागतिक श्राद्ध योजना, स्त्रियांसाठी रज्जुड्डाण स्पर्धा वगैरे चळवळीत रघुनानांचा उत्साह सदैव सोडा वॉटरच्या बाटलीसारखा फसफसून सांडत होता. शिशु सप्ताहात तर स्वतःच्या 7ही मुलांची नावं नोंदवून त्यांनी सक्रिय सहानुभूती व्यक्त केली होती. प्रस्तुत शिष्टमंडळाचे ते चिटणीस होते. शिष्टमंडळ पाठवण्याची कल्पनाही त्यांचीच. चाळीच्या प्रत्येक कमिटीचे तेच चिटणीस होते. किंबहुना सोकाजींच्या पुत्रकामेष्टी यज्ञात चिटणीस म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा होती. शेवटी प्राध्यापक नागू तात्यांनी तो पुत्र कमिटी यज्ञ नसून कामेष्ठी आहे हे त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं तेव्हा त्यांचा उत्साह शांत झाला. आचार्य बाबा बर्वे. शिष्टमंडळाचे नेतृत्व बाबासाहेबांकडे होते. चाळीच्या प्रत्येक वर्गाचे ते नेते. त्यांची हयात देशसेवेत गेली. देशाशिवाय त्यांनी कसलीही चिंता केली नाही. तत्वचिंतनात आयुष्य गेलं. स्वच्छ चाळ सप्ताहात त्यांनीच नेतृत्व स्वीकारून गॅलरीतील विड्यांची 2 थोटके टोपलीत टाकून त्या सप्ताहाचं उद्घाटन केलं. शिवाय महान भाषा पंडित. एकूण ह्यांना 24 भाषा येतात आणि 24ही भाषात ते मौन पाळू शकतात. त्यामुळे मौनाचे सामर्थ्य 24 पट वाढते असं त्यांचं मत आहे. सध्या ते झेंद अवेस्ताचे तामिळमध्ये समश्लोकित भाषांतर करीत आहेत. महात्माजींच्या निधनानंतर सफरचंदे खायचे त्यांनी सोडून दिले. सध्या ते फक्त द्राक्षे, पिस्ते, मुसंबी, संत्री वगैरे खातात. 60 ओलांडलेला हा गृहस्थ. परंतु तोंडावर तेज काय आहे. त्यांचे एक चिरंजीव मेक्सिकोत आहेत तर दुसरे अलास्का येथे. आचार्यांनी अनेक भाषांतून लिखाण केले. त्यांचे पुश्तू भाषेतील पांडव प्रतापाचे भाषांतर पठाण लोक आवडीने वाचतात आणि स्वाहिलीतील व्यंकटेश स्तोत्रे वाचल्याशिवाय कित्येक निग्रो बांधव अन्नग्रहणच करीत नाहीत. मुंबईतील गिरणीवाल्यांचे परिवर्तन करण्यासाठी त्यांनी अध्यात्मोपचार नावाची आध्यात्मिक ट्रीटमेंट शोधून काढली. त्याबद्दल मोठमोठे शेठ, सावकार, गिरणी मालक, कारखानदार यांची त्यांना शिफारस पत्रे आहेत. विशेषतः सर्वांच्या अंतःकरणात एकच परमेश्वर असल्यामुळे मालक श्रीमंत झाला काय आणि मजूर झाला काय, अर्थ एकच, ही त्यांची विचारसरणी मालकांना फार पटून त्यांनी मजुरांच्यातील द्रव्यार्जनाची पापवासना नष्ट करण्यासाठी आपापल्या कारखान्यातून बाबांची आध्यात्मिक प्रवचने ठेवली. कित्येक गिरण्यातून काम सुरू होण्यापूर्वी प्रार्थना ठेवण्यात येते. त्यासाठी मजुरांना तासभर आधी बोलावण्यात येते. पगाराच्या दिवशी मालक मौन पाळतात. या साऱ्या सुधारणांचे श्रेय बर्वे बाबांनाच आहे. आधुनिक अविचारी विचारसरणीत सहनाऊ भुनकतू ऐवजी सहनाऊ भुंकतू आले आहे, ते घालवले पाहिजे असे ते नेहमी म्हणतात. जाण्याचा दिवस उजाडला. व्हिक्टोरियांची फैरच्या फैर बटाट्याच्या चाळीपुढे उभी राहिली.
शिष्टमंडळाला निरोप देण्यासाठी चाळकरी मंडळींची खूप गर्दी उसळली होती. गर्दीतील एका माणसाने नवरी मुलगी कुठे आहे असाही एक बावळट प्रश्न विचारून क्षणभर वातावरण तापवले. परंतु आचार्य बाबा बर्व्यांनी मनःशांतीवर 4 शब्द बोलून गर्दी हटवली. सर्वात पुढल्या व्हिक्टोरियात राघुनाना हातात बटाट्याच्या चाळीचे चाळीय निशाळ घेऊन बसले होते. सोकाजींनी हातात आंतरचाळीय प्रेमभाव हेच आमचे ध्येय असा फलक धरला होता. मंगेशराव हट्टंगड्यांनी स्वतः तयार केलेल्या हट्टी कन्नडा रागात कुणीकडून कुणीकडे चाळीतून चाळीकडे हे चाळगीत वरदाबाईंच्या समवेत म्हणायला सुरुवात केली. एका व्हिक्टोरियात प्रा नागुतात्या, कोशकार महापंडित बाबूकाका खरे आणि प्रा कल्पलताबाई फुलझेले यांनी चाळ शब्द कोणत्या शतकात आला यावर चर्चा सुरू केली होती. कुशाभाऊ आक्षीकर व्हिक्टोरियात उभे राहून दुतर्फा वाहणाऱ्या गर्दीचे लक्ष पुढारी पद्धतीचा नमस्कार करून आपल्याकडे वेधून घेतले होते. तर ग्रहगौरव अण्णा पावशी राघुनानांच्या कानात प्रस्थान ठेवून न निघाल्याबद्दल कुरकुर करीत होते. वळणाने सगळ्या व्हिक्टोरिया सांडगे बिल्डिंग जवळ येऊन पोहोचल्या. सांडगे बिल्डिंग दृष्टीपथात आल्यावर राघुनानांनी निशाण उंच करून मागून येणाऱ्या व्हिक्टोरियातील मंडळींना होशार असा इशारा दिला. महापंडित बाबूकाकांनी डोक्यावरचे एरंडाचे पान नीट बसवून शंकराचार्यांकडून मिळालेली लाल कानटोपी चढवली. प्राध्यापक नागोतात्यांनी उपरणे गळ्याभोवती टाकले आणि प्राध्यापिका कल्पलताबाईंनी ओठांवरून लिपस्टिक फिरवली. सांडगे बिल्डिंगचा मधला चौक तुफान गर्दीने फुलला होता. सांडगे बटाटे भाई भाई अशा आरोळ्या मारीत मुले नाचत होती. चाळीतील प्रेमाने फुललेली ती बालहृदये पाहून आचार्य बाबा बर्व्यांना अश्रू आवरेनात. ते ओक्साबोक्षी रडू लागले. नेताच रडू लागल्यामुळे शिष्टमंडळातल्या इतर सभासदांनी यथाशक्ती अश्रुपात केला. अश्रुपाताचा हा कार्यक्रम आटोपल्यावर स्वागतार्थ उभा असलेला बँड वाजू लागला. आश्चर्य असे की बँडवर शास्त्रोक्त संगीत वाजवत होते. शिष्टमंडळातील संगीतज्ञ मंगेशरावांनी व्हिक्टोरियातून टुनकन उडी मारली आणि ते बँडवाल्यांना दाद देऊ लागले. प्रभू रामचंद्रांमागून जाणाऱ्या सीतामाईप्रमाणे वरदाबाई ही बँड ऐकायला गेल्या. वरदाबाई गेलेल्या पाहून प्राध्यापिका कल्पलताबाई ही व्हिक्टोरियातून उतरल्या. वरदाबाईंप्रमाणे चपळाईने उतरण्याची त्यांची इच्छा होती, परंतु ते त्यांना जमलं नाही. कल्पलताबाई उतरल्यावर व्हिक्टोरिया युधिष्ठिराच्या रथासारखे 4 बोटे वर आली. हळूहळू सारे शिष्टमंडळ बँडवाल्यांच्या भोवती गोळा झाले. बँडच्या पुढे उभे राहून आचार्य ताल देऊ लागले. त्यामुळे बँडवाल्यांचा ताल चुकू लागला. ढोलवाल्याच्या शेजारी कल्पलताबाई जाऊन उभा राहिल्यामुळे तोही दुग्ध्यात पडला. बँडच्या मुख्याने प्रसंगावधान राखून बँड थांबवला. बँडवाल्यांनी शिष्टमंडळाच्या टाळ्यांना वाकून अभिवादन केलं. सुंदर सुंदर मंगेशराव उद्गारले. बँडवर क्लासिकल म्युझिक काय चांगले लागते. इतक्यात हारांसाठी मान वाकवा असा कुशाभाऊंनी खणखणीत आवाजात इशारा दिला आणि चाळीचे मालक आणि प्रमुख नेते दादाराव सांडगे यांनी सर्व शिष्टमंडळाला हार घातले. सर्व मंडळींनी बँडवाल्यांचे कौतुक केले. दादाराव सांडग्यांनी चाळीचे बँड प्रमुख आणि संगीत मंत्री सुकुमार सेन दांगट यांचा परिचय करून दिला.